नमस्कार, अस्मिताच कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बीटरूटपासून बनवला जाणारा पौष्टिक असा पदार्थ म्हणजेच बीटची पुरी ही रेसिपी बघणार आहोत। तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे सगळ्यात आधी मी 2 बीटरूट स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। पुढची आणि मागची बाजू चिरून घेऊन त्यानंतर मी बीटरूट सोलून घेणार आहे। इथे दोन्ही बीट सोलून झालेले आहेत। ते मी छोट्या जाळीच्या किसणीने किसून घेणार आहे। बीट एकदम बारीक किसून घ्यायचं आहे म्हणजे ते पुरीमध्ये व्यवस्थित दिसेल। बीटरूट किसून झाल्यानंतर आता मी पुढची तयारी करत आहे। त्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं घालून हे वाटण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे। वाटण मिक्सरमधून वाटून झालेलं आहे ते मी बीटरूटच्या किसमध्ये काढून घेत आहे। वाटण काढून झालेलं आहे त्यामध्ये मी आता 2 चमचे बेसन पीठ घालत आहे। बेसन पीठ घालून झाल्यानंतर यामध्ये मी मिश्र धान्याचं पीठ घालणार आहे। हे पीठ मी 3 चमचे घातलेलं आहे। मिश्र धान्याचं पीठ घालून झाल्यानंतर यामध्ये मी गव्हाचं पीठ घालणार आहे। इथे गव्हाचं पीठ मी अंदाजे वापरलेलं आहे। माणसांवरती जेवढ्या तुम्हाला पुऱ्या हव्या असतील तसं गव्हाचं पीठ तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यानंतर मी 2 चमचे पांढरे तीळ घातलेले आहेत आणि अर्धा चमचा ओवा हातावरती चांगला चोळून घालत आहे। ओवा घालून झाल्यानंतर मी यामध्ये मीठ घालून घेणार आहे। मीठ हे चवीनुसार घालायचं आहे। मीठ घालून झाल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 2 चमचे धना पावडर घालून घेणार आहे। हे सगळं साहित्य घातल्यानंतर यामध्ये मी छोटा अर्धा चमचा आमचूर पावडर घालत आहे। मुळातच बीटरूट थोडंसं गोड असल्यामुळे त्याला तिखट थोडं जास्त वापरावं लागतं। यामध्ये मी आता कोथिंबीर घालत आहे आणि गोड, तिखट आणि थोडीशी आमचूर पावडरने आंबट अशी छान चव बीटरूटच्या पुरीला येते। आता हे पीठ मी व्यवस्थित हाताने एकदम कालून घेणार आहे आणि नंतर मग थोडं थोडं करत पाणी घालून ते भिजून घेणार आहे। अशा प्रकारे मी पिठाचा इथं गोळा तयार करून घेतलेला आहे आणि आता तेल लावून मऊ करून तो 15 मिनिटं पीठ सेट होण्यासाठी ठेवणार आहे। या पिठाच्या गोळ्याला चांगलं तेल लावून व्यवस्थित मऊ करून घेऊन हा मी झाकून ठेवणार आहे। पीठ झाकून ठेवून मी चटणीची तयारी करत आहे। त्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे डाळवं घेतलेलं आहे आणि 1 चमचा सालं काढून घेतलेले शेंगादाणे याची आधी थोडीशी बारीक पावडर करून घेणार आहे। इथे शेंगादाणे आणि डाळव्याची बारीक पावडर झालेली आहे। त्यामध्ये मी 6 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, अर्धा चमचा जिरं आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत। त्यानंतर मी त्यामध्ये पुदिना आणि कोथिंबीर घालत आहे आणि चवीनुसार मीठ घालणार आहे आणि याची चटणी वाटून घेणार आहे। चटणीमध्ये वाटताना मी 3 आईस क्यूब घातलेले आहेत आणि अर्धा लिंबाचा रस वापरलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दही वापरू शकता आणि आता हे परत थोडंसं पाणी घालून फिरवून घेणार आहे। आईस क्यूबमुळे जास्त पाण्याची गरजही लागत नाही आणि चटणीही खूप छान होते। इथे चटणी तयार करून झालेली आहे। आता पुढची तयारी करूया ती म्हणजे चटणीला फोडणी देण्याची।
इथे ही मिक्सरमध्ये वाटलेली चटणी मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे आणि नंतर तिला फोडणी देणार आहे. बीटरूट म्हटलं की सगळ्यांनाच आवडतं असं नाही, विशेषतः लहान मुलांना बीटरूट अजिबात आवडत नाही. त्यामुळे तुम्ही जर अशा प्रकारे बीटची पुरी, पराठा किंवा जर ओल्या नारळाची बीट घालून कोशिंबीर केली तर खूप छान लागते आणि मुलांना पोषण तत्वही मिळतात. इथे मी गॅसवरती पळी ठेवलेली आहे, त्यामध्ये मी तेल घालून फोडणीची तयारी करणार आहे. इथे मी अर्धा चमचा तेल वापरलेला आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घालणार आहे. जिरं आणि मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये मी अर्धा चमचा हिंग घालून घेणार आहे. ही सगळी फोडणी चांगली तडतडली की त्यामध्ये मी एक बॅडगी मिरची आहे, ती 3 जागेवरती कट करून घेतलेली आहे, ते तुकडे घालणार आहे. आणि आता गॅस बंद करून ही फोडणी मी चटणीमध्ये घालत आहे. या बॅडगी मिरचीऐवजी तुम्ही रसगुल्ला मिरची असेल ती छोटीशी तर तीही वापरू शकता, त्याने चवही छान येते. आणि बीटरूटच्या पुरीसोबत खाण्यासाठी चटणी थोडीशी तिखटच लागते, कारण बीट मुळातच गोड असतं. इथे मी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल घालणार आहे आणि पुऱ्या लाटून घेणार आहे. इथे तेल गरम झाले का कसं हे बघण्यासाठी मी थोडंसं पीठ घातलेलं आहे तेलामध्ये आणि आता पुऱ्या लाटून घेणार आहे. पुरे ही नेहमी मध्यम आकाराचीच लाटायची, खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही, कारण जाड जरी झाली पुरी तरीही फुगत नाही आणि पातळ जरी झाली तरीही पुरी फुगत नाही. म्हणून पुऱ्या नेहमी मध्यम आकाराच्याच लाटायच्या. अशा प्रकारे मी ह्या सगळ्या पुऱ्या तयार करून घेणार आहे. इथे तुम्ही बघू शकता बीटच्या पुरीला रंग खूप छान आलेला आहे, कारण मुळातच बीटचा रंग छान असतो आणि आंबट, गोड आणि तिखट अशी 3 चव एकत्र खूप छान चव येते. तुम्ही नक्की अशा प्रकारे बीटची पुरी ही रेसिपी करून पहा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.